आता बातमी पाहत आपण येवल्यातून। येवला बस आगारातील दत्त मंदिरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांनी 38 वर्षाची परंपरा जपली आहे। ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार असलेल्या दत्तगुरूंची आज जयंती असून ठिकठिकाणी दत्तगुरूंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। या पार्श्वभूमीवर येवल्यातील बस स्थानक परिसरात गेल्या 38 वर्षापासून पुरातन मंदिर दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विशेष म्हणजे एसटीचे चालक, वाहक, कर्मचारी आणि प्रवाशांनी ही परंपरा जपली असून वर्मा ग्रुपचे सर्वेसर्वा सम्राट वर्मा यांच्या सामाजिक उपक्रमातून या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले। DS4 मराठी ब्युरो रिपोर्ट येवला। आज दत्त जयंती निमित्त येवला डेपोमध्ये सर्व कर्मचारी व सर्व भजनी कीर्तनकार मंडळींनी आज फार उत्साहामध्ये आज दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचं विशेष म्हणजे आजचं अन्नदाता आपले श्री सम्राट भाऊ वर्मा यांनी या जेवणाचा पूर्ण खर्च उचललेला आहे। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। व तसेच हे भजनी मंडळी असतील, पारायणाला बसणारे सर्व कर्मचारी असतील आणि आज इच्छा असताना सुद्धा आमचे डेपो मॅनेजर हिरे साहेब आज काही कारणास्तव उपलब्ध नाहीये, त्यांच्याबद्दल पण मी त्यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि दत्त जयंती उत्साहाने आम्हाला 1987 पासून डेपो निर्माण झालेला आहे। 1987 पासून आपण हा दत्त जयंतीचा कार्यक्रम सर्व उत्साहाने आणि साजरा करतो। आज पण उत्साहाने तेवढेच कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी असतील, काही पारायणाला बसलेले असतील, चांदवडवरून आलेले आज भक्त मंडळी असतील, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि दत्त जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा। तसं वास्तविक दत्त जयंतीचे उत्सव प्रत्येक ठिकाणी होत असतात, परंतु खऱ्या अर्थानं ड्रायव्हर कंडक्टर असेल, हे माणसांचं काही मत आहे की ड्रायव्हर लोक हा उत्सव करत नाही, परंतु इथं येवल्यात आल्याच्या नंतर मला अशी अनुभूती पाहायला मिळाली की खरोखर या ड्रायव्हर कंडक्टर असतील यांना मी कोटी कोटी धन्यवाद देईन की कारण त्यांनी अगदी मोठ्या थाटामाटाने उत्साहाने हा दत्त जयंती उत्सव साजरा केला। तसं वास्तविक कीर्तनात्मक मग मी या सर्वांना तसा उपदेश केला, सांगून गेलोय की दत्त प्रभूचं चिंतन जर केलं तर निश्चितच तो दत्त प्रभू सगळ्यांचं कल्याण करतो। निश्चितच याही पुढे हा उपक्रम, हा उत्सव सतत चालू राहील अशी मी सगळ्या डेपोकडून अपेक्षा करतो आणि थांबतो।